मम्मी आज आज काय बनवू राहिली? आज वरण भात बनवते. काय काय केलं तू आज? टमाट्याची चटणी, वरण भात, टमाट्याची चटणी, पोळ्या. किती जणांसाठी बनवला स्वयंपाक? 2 जणांसाठी. कोणाकोणासाठी? माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी. आणि दादाचं लग्न कधी करायचं? कोणीच नाही भेटू राहिले ना रे बाबा. कधीपर्यंत तूच बनवशील? दादाची वहिनी आल्यावर मग वहिनीच बनवेल ना. हा, सुनबाई आल्यावर मग मनावर घे काही. सुनबाईच करत जाईल ना स्वयंपाक. त्याला सांग जरा मनावर घे म्हणून काही. सांगते. मग का हो, वहिनी आल्यावर तर मग तर डेंजर काम होऊन जाईल. डेंजर काय तू कर बाई, मी बी करू लागते तुले. आणि ती जर नाही म्हटली तर, ती जर भारी निघाली तर ती म्हणेन मी नाही करणार, तूच कर. मी करीन मग. तिला बसून म्हणजे तिला बसून खाऊ घालू लागणार की तुला? नाही करत जाईल ना ती पण. ती बी करत जाईल. करत जाईल. काय म्हणलो मग? पोरीवानीच सांभाळा लागेल बघा तिला. पोरीवानी सांभाळायला लागेल. भेटली तर पाहिजे आधी, कारण आता पोरी भेटून नाही राहिल्या. पहिल्या सकाळी गेला तुमच्या वेळेस. तुझ्या वेळेस किती हुंडा घेतला होता पप्पानी? 17-18 बापरे, 18,000. आणि तरी पप्पा तेव्हा काही करत, म्हणजे काय करत होते तेव्हा, जॉब वगैरे? कसं शेती. शेती. कितवी शिकलेले आहे पप्पा? आणि तू? मी 7 वर्ग. म्हणजे पहा मित्रांनो, सुरुवातीच्या काळात शिक्षणाला किती महत्त्व देत होते लोक. आणि आता शिक्षण का? अरे पहिला काळ वेगळा होता, आताचा वेगळा आहे. हा ते तर. पहिलं कसं होतं, काय होतं? वावर कोणच एकरही भरसला पोरगी देऊन टाकत जाय लोक. आता तसं नाही. आता एकर भर पण असलं तर अजून 10 एकर पाहिजे, मग त्यातल्या त्यात पोरगी शेतात जाणार नाही. ते बी पाहिजे आहे की नाही? 5-6 एकराला वाल्याला भेटून राहिली पोरगी, तर 1 एकरावाले तर मागच राहिले. काय सांगा, भूक लागली ना. झाल्या जेवणच करत झाले. पोळ्या टाकते 2-3. जेवण वरण कर. तुला आजच्या काळातल्या पोरीला काय सांगणार तुला? आजच्या काळातल्या ज्या पोरी आहे, आताच्या ज्या जनरेशनच्या ज्या पोरी आहे, ज्या शिकू राहिल्या, हे करू राहिल्या, त्याला काय सांगणार तुला? त्याला काय सांगू, ते गरिबाच्या पोरासोबत लग्न करा. शेतकऱ्याच्या का गरिबाच्या? शेतकऱ्याच्या. नोकऱ्याच कुठून आनंद करू आले. जर तुला एखादी, आता तुला झाले 2 पोरं, पण तुला एक पोरगी नाही आहे, मग तू तसाच विचार करशील ना. पोरीची लई मायबाप भारी झाली आता. पण तू जर असती तर तू तसंच केलं असतं ना त्या जाग्यावर. मग आहे की नाही? एवढं नसतं केलं रे बाबा. एवढं केलं असतं का? जाऊ दे, भेटेल येईल वहिनी बी. दे बापा, देवाच्या कृपेने. सर्दी झाली मला. सर्दी झाली?